तर महाविकास आघाडी आणि महायुती दोघांकडूनही विजयाचा विश्वास व्यक्त केला जातोय। मात्र चित्र 23 तारखेलाच स्पष्ट होणार आहे। मात्र अजितदादांच्या अडचणी वाढलेल्या आहे, कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामती कोर्टानं समन्स बजावलंय। नेमकं का, बघूया। 2014 सालच्या खटल्या प्रकरणी खरं तर हे समन्स बजावण्यात आलं। अजित पवारांना याचिकाकर्ते सुरेश खोपडे यांनी ही माहिती देखील दिली। तर मत दिलं नाही तर मासाळवाडी गावचं पाणीच बंद करणार असं वक्तव्य अजितदादांनी केलं। 16 एप्रिल 2014चं वक्तव्य आता अजितदादांना भोवतंय। बारामती कोर्टानं थेट कोर्टात हजर राहण्याचे आदेशच दिलेले आहेत। खरं आहे, आणि बरोबर 10 वर्ष झाली आहेत या घटनेला, त्यामुळे 10 वर्षांनंतर अजित पवार कोर्टात हजर राहणार का याकडेच आता लक्ष द्यायचं आहे। ऑर्डर आता अशी आहे की दिनांक 16/12/2024 रोजी अजित पवारांना व्यक्तिशः कोर्टाने हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यांना 16/12/2024 रोजी हजर राहावं लागेल। तिकडे कोर्टामध्ये पुढील भविष्यकाळात वेळेवर हजर राहू यासाठी जामीन द्यावा लागेल आणि त्यांच्या विरुद्ध खटला सुरू होईल। आता कुठल्या कोर्ट? ऑनरेबल प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बारामती।